नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं चॅनल शेती ज्ञानसागरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपलं चॅनल नेहमीच आपल्या फायद्याची आणि कामाची माहिती सोप्या भाषेत घेऊन येतं. आणि आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो प्रत्येक शेतकरी कुटुंबाच्या मनातला आहे. आपलं हक्काचं, स्वप्नातलं घर. आपल्या प्रत्येकाचं एक स्वप्न असतं नाही का, की आपल्या कुटुंबासाठी एक पक्कं, मजबूत आणि सुरक्षित घर असावं, जिथे आपली मुलं-बाळं, आपले आई-वडील सगळेजण आरामात आणि सुखाने राहू शकतील. शेती तर आहेच, पण त्यासोबतच एक स्वतःची हक्काची जागा असावी असं कोणाला नाही वाटणार. पण मग हे स्वप्न बघायला जितकं छान वाटतं, तितकंच ते पूर्ण करताना एक मोठा प्रश्न आपल्यासमोर येऊन उभा राहतो. तो म्हणजे पैसे कुठून आणायचे. कारण घर बांधायचं म्हणजे काही लहानसहान खर्च नाही, लाखो रुपये लागतात. आणि एवढी मोठी रक्कम एकाच वेळी जमा करणं हे आपल्यासारख्या अनेक शेतकरी कुटुंबांसाठी खूपच अवघड असतं. पण थांबा, काळजी करायचं काहीच कारण नाही. कारण यावर एक खूप चांगला आणि खात्रीशीर उपाय आहे. आणि तो उपाय म्हणजे गृहकर्ज, म्हणजेच होम लोन. आणि त्याला मिळणारी सरकारकडूनची मदत, ज्याला आपण सबसिडी म्हणतो. आज आपण याच दोन गोष्टींबद्दल सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. चला तर मग आता एक एक करून या गोष्टी नीट समजून घेऊया, की हे गृहकर्ज आणि सबसिडी नक्की काय आहे आणि ते आपल्याला कसं मदत करू शकतं. तर सगळ्यात आधी बघूया गृहकर्ज म्हणजे काय. अगदी सोप्या भाषेत सांगतो. समजा आपल्याला घर बांधायला पैसे कमी पडतात, तर बँक आपल्याला घर बांधण्यासाठी एक मोठी रक्कम देते. आणि ही रक्कम आपल्याला एकदम परत करायची नसते. आपण ती दर महिन्याला छोट्या छोट्या हप्त्यांमध्ये परत करतो. या हप्त्यालाच EMI म्हणतात. आणि हे हप्ते फेडायला आपल्याला 15, 20 किंवा 30 वर्षांपर्यंतचा मोठा कालावधी मिळतो. आता आपल्या सगळ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न येतो, की आपण तर शेतकरी आहोत, आपल्याला हे गृहकर्ज मिळू शकतं का? तर याचं उत्तर आहे हो, अगदी 100% मिळू शकतं. बँकेला याने काहीही फरक पडत नाही की आपण नोकरी करतो की शेती. बँक फक्त एकच गोष्ट पाहते, की आपण महिन्याचा हफ्ता वेळेवर भरू शकतो की नाही. म्हणजेच आपली हफ्ता फेडण्याची क्षमता किती आहे, हेच बँकेसाठी महत्त्वाचं असतं. आता कर्जासोबतच एका सगळ्यात मोठ्या फायद्याबद्दल बोलूया, तो म्हणजे सबसिडी. आता सबसिडी हा शब्द ऐकून घाबरून जायचं नाही. याचा अगदी सोपा अर्थ आहे सरकारी मदत किंवा सूट. जसं आपल्याला शेतीसाठी खतांवर किंवा बियांवर सरकारकडून सूट मिळते ना, तशीच ही घराच्या कर्जावर मिळणारी थेट आर्थिक मदत आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे पैसे आपल्याला सरकारला परत करायचे नसतात. आणि ही मदत काही थोडी नाहीये. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी घेतलेल्या कर्जावर सरकारकडून तब्बल 2.5 लाख रुपयांपर्यंतची सबसिडी मिळू शकते. विचार करा, केवढी मोठी मदत आहे ही. चला आता हे सगळं आकड्यांमध्ये कसं दिसतं ते बघूया. म्हणजे आपल्या डोक्यात एकदम फिट बसेल की याचा नेमका फायदा कसा होतो. ही पद्धत खूपच सोपी आहे. बघा, सगळ्यात आधी तुमचं कर्ज मंजूर होतं. मग काय होतं, सरकारकडून जी सबसिडीची रक्कम आहे ती थेट तुमच्या कर्जाच्या खात्यात जमा होते. याचा परिणाम काय होतो, तुमचं मूळ कर्जच कमी होतं. आणि कर्ज कमी झालं की साहजिकच महिन्याचा हप्ता पण कमी होतो. हे उदाहरण बघा, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. समजा आपण 25 लाखांचं कर्ज घेतलंय. जर सबसिडी मिळाली नाही तर पूर्ण 25 लाखांवर आपल्याला हप्ता भरावा लागेल. पण जर आपल्याला समजा 2,30,000ची सबसिडी मिळाली तर काय होईल, आपलं खरं कर्ज थेट 22,70,000वर येईल. आणि याचा थेट फायदा काय, आपला महिन्याचा हप्ता चट्ट 2 ते 3 हजारांनी कमी होऊ शकतो. केवढा मोठा फरक आहे बघा. आता कर्ज किती वर्षांसाठी घ्यायचं हा पण एक महत्त्वाचा निर्णय असतो. इथे बघा, समजा आपण 20 लाखांचं कर्ज घेतलं. जर आपण 20 वर्षांसाठी घेतलं तर महिन्याचा हप्ता थोडा जास्त असेल, पण आपलं व्याज कमी लागेल. आणि जर तेच कर्ज आपण 25 वर्षांसाठी घेतलं तर महिन्याचा हप्ता कमी होईल, पण मग आपल्याला एकूण व्याज जास्त भरावं लागेल. म्हणजे एका बाजूला महिन्याचा आराम तर दुसऱ्या बाजूला पैशांची बचत. म्हणूनच एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, हप्ता तेवढाच निवडावा जो आपण सहज फेडू शकू. एक साधा नियम आहे, आपल्या महिन्याच्या कमाईच्या 40%पेक्षा जास्त हप्ता नसावा. म्हणजे काय, की आपल्या डोक्यावर आर्थिक ताण येणार नाही आणि बाकीचे खर्च पण व्यवस्थित भागतील. चला आता आपण कर्ज मिळवण्यासाठी काय काय लागतं त्या प्रक्रियेबद्दल बोलूया. ही माहिती आपल्याला आपल्या स्वप्नातल्या घराच्या चाव्यांपर्यंत पोचायला नक्की मदत करेल. कर्जासाठी अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रं लागतात. ती म्हणजे आपलं आधार कार्ड, बँकेचं पासबुक आणि गेल्या काही महिन्यांचं स्टेटमेंट.
आपल्या उत्पन्नाचा पुरावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जमिनीची कागदपत्र, जसं की 7/12 उतारा. ही कागदपत्र आधीच तयार ठेवली की काम सोपं होतं. आता काही कारणांमुळे कर्ज नामंजूर सुद्धा होऊ शकतं. त्यातला एक महत्त्वाचा शब्द आहे सिबिल स्कोर. आता हा सिबिल स्कोर म्हणजे काय? बघा, जसं गावात आपली एक पत असते, आपण कोणाकडून उसने पैसे घेतले तर वेळेवर परत करतो की नाही यावरून आपली पत ठरते, बरोबर? तसंच बँकेच्या दुनियेत आपण बँकेचे व्यवहार कसे करतो, हप्ते वेळेवर भरतो की नाही यावरून आपला सिबिल स्कोर ठरतो. तो चांगला असणं खूप गरजेचं आहे. बरं, आता कर्ज मिळाल्यानंतर ते हुशारीने कसं फेडायचं आणि आपलं व्याज कसं वाचवायचं याची एक जबरदस्त युक्ती सांगतो. समजा यावर्षी आपल्या पिकाला खूप चांगला भाव मिळाला आणि आपल्याकडे एकदम 50,000 रुपये शिल्लक राहिले, तर ते पैसे असेच खर्च न करता थेट आपल्या कर्जाच्या खात्यात भरायचे. असं वर्षातून एकदा जरी केलं ना, तरी आपलं कर्ज 2-3 वर्षांनी आधीच फिटून जाईल आणि व्याजाचे लाखो रुपये वाचतील ते वेगळेच. ही एक खूप हुशारीची युक्ती आहे. म्हणूनच या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट लक्षात घ्या. जर आपण योग्य नियोजन केलं तर गृहकर्ज हे काही डोक्यावरचं ओझं नाहीये. उलट आपल्या कुटुंबाच्या सुखी आणि सुरक्षित भविष्यासाठी केलेली ती एक उत्तम गुंतवणूक आहे. तर मग आता विचार करा, आपल्या स्वप्नातल्या घराच्या दिशेने पहिलं पाऊल टाकायला आपण तयार आहात का? आजची ही माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडली असेल अशी आशा आहे. जर ही माहिती आवडली असेल तर याला लाईक नक्की करा, आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि हो, शेती ज्ञानसागर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.